नमस्कार, मी किरण. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष पॅन्थर अंकुश गायकवाड यांचे पार्थिवावर मोठागाव ठाकुर्ली येथे अंत्यसंस्कार. आंबेडकरी चळवळीतील लढवय्या, गोरगरीब कष्टकरी, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सामान्य जनांचा आधार, भीमयोद्धा रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष पॅन्थर अंकुश गायकवाड यांचे आज एका खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. अतिशय दुःखद घटना आज 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 5:30च्या दरम्यान कानावर आली आणि मनाला धक्का बसला आणि ही घटना, दुःखद घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि आंबेडकरी समाजात तसेच सर्व स्तरातील राजकीय पक्षात हळहळ व्यक्त करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा निष्ठावंत पॅन्थर यांनी अखेर आज शेवटचा अलविदा करून समाजातील सर्व बांधवांना कायमचा जय भीम केला. त्यामुळे डोंबिवली शहरातील आंबेडकरी चळवळीला मोठी हानी झाल्याचं अनेकांना वाटत आहे. आज त्यांच्या निधनाप्रसंगी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि अंत्ययात्रेत अनेक राजकीय पक्षाचे नेते तसेच रिपब्लिकन पक्षाचे व विविध आंबेडकरी चळवळीतील संघटना सामील होऊन त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन केले. ब्युरो रिपोर्ट संपादक जी.डी. कदम, उपळेकर यासह ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज डोंबिवली महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. डोंबिवली शहरामध्ये अत्यंत शोकादायक दिवस म्हणून आज आंबेडकर चळवळीचं एक चांगलं नेतृत्व अंकुशजी गायकवाड हे डोंबिवली शहराचे अध्यक्ष होते. शोषित वंचितांच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी एक अत्यंत लढाऊ भीमसैनिक हरपला, याचं दुःख आम्हा सर्व डोंबिवलीकरांना वाटतं. त्याबद्दल त्यांना आमच्याकडनं खूप श्रद्धांजली. रिपब्लिक चळवळीचं एक नेतृत्व डोंबिवलीत आज हरपलं आहे. अंकुश गायकवाड, काय प्रतिक्रिया अशी आहे की जी एकता म्हणतो आपण आणि सर्वांना सामावून घेणं आणि RPIचं मोठ्या प्रमाणात काम करणं आणि समाजामध्ये ज्या व्यथा आहेत, वेदना आहेत त्याला तोंड देणं आणि प्रत्येकाचे प्रश्न कसे सोडवता येतील त्याकडे त्यांचं अतिशय लक्ष असायचं. आपल्या कार्यकर्त्यांना जवळ घेणं, आपल्या कार्यकर्त्यांनी जुनी गोष्टी करणं आणि प्रत्येकाच्या संकटाला साथ देणं हे अंकुश गायकवाडांचं फार मोठं काम होतं डोंबिवली शहरामध्ये आणि त्याच्याबद्दल गेल्यामुळे संपूर्ण डोंबिवली शहर नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं. म्हणून मी बौद्ध साहित्य प्रसार संस्थेच्या वतीनं, धम्म परिषदेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. जय